शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी मोदींना हे पत्र लिहिलेलं आहे। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं अमानवीय असल्याचं राऊत म्हणाले। पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे अश्रू अद्याप थांबलेले नाहीत। अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची क्रिकेट कशासाठी असा सवाल राऊतांनी विचारलाय। पाहूयात राऊतांनी पत्रामध्ये काय म्हटलंय। पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे अश्रू थांबलेले नाहीत, तरीही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं अमानवीय आहे। आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सामन्याला ग्रीन सिग्नल मिळणं हे वेदनादायी आहे। ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, मग पाकशी क्रिकेट का? ज्या 26 भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं त्या 26 माता भगिनींचा विचार केला का, असा सवाल त्यांनी विचारलाय। पाकिस्तानची क्रिकेट खेळलं नाही तर व्यापार थांबवण्याची ट्रम्प यांनी धमकी दिली आहे का? रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र चालणार आहे का? पाकिस्तान विरुद्ध सामन्यात मोठा जुगार खेळला जातो, यात अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय। हे जर धर्मयुद्ध होतं असं वारंवार हे म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक की हे धर्मयुद्ध आहे, मग क्रिकेट कसले खेळ? पाणी बंद केलं, त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला, त्यांचा व्हिसा बंद केला, म्हणजे मेडिकल व्हिसाही बंद केला आहे सरकार। हे माहिती असेल तर सांगतो तुम्हाला। पाकिस्तानमधून इथे जे पेशंट यायचे उपचाराला त्यांचा मेडिकल व्हिसासुद्धा बंद केलेला आहे। इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून आपण परत पाठवलेलं आहे, करेक्ट? मग आता क्रिकेट कशा करता खेळताय तुम्ही त्यांच्याबरोबर? का? कुठला पैसा तुम्हाला? हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये? कोण याच्यामध्ये आहे? पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते। मुंबईनंतर काय म्हणतो मी, ऑनलाईन गॅम्बलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील। त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का? पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते। मुंबईनंतर काय म्हणतो मी, ऑनलाईन गॅम्बलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील। त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का? बहुउद्देशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आहे। आणि राहता राहिलं पत्र तर संजय राऊत ते ट्रम्पलाही पत्र लिहू शकतात आणि त्यांचा आजकालचा आगाढ अभ्यास बघितल्यावर ते परलोकातल्याही कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात।